एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यातील अडचणी खरंच बाहेर आहेत का, की त्या तुमच्या मनात तयार झाल्या आहेत? जर आज तुमचं मन थकलं असेल, जर तुम्हाला वाटत असेल माझं काहीच होणार नाही, तर थांबा. कारण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश तुमचं नशीब बदलणार आहे. पण तुमचा विचार बदला तर नशीब आपोआप बदलेल. जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला काही शिकवायला नाही आले, तर तुमच्या मनाशी बोलायला आली आहे. कारण आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख, आयुष्यातील सगळ्यात मोठं युद्ध बाहेर नाही, ते आपल्या मनात चालू असतं. स्वामी समर्थ म्हणतात, मन जिंकलं की जग आपोआप जिंकता येतं. आज तुमचा आयुष्यात दुःख आहे, अपयश आहे का, निराशा आहे का? जर असेल तर लक्षात ठेवा, परिस्थिती दोषी नाही, विचार दोषी आहेत. मित्रांनो, नकारात्मकता विचार हा सापासारखा असतो. तो शांतपणे मनात शिरतो आणि हळूहळू आत्मविश्वास गिळतो. माझं काही होणार नाही, देव माझ्याकडे पाहत नाही, माझं नशीबच खराब आहे, हे विचार तुमचे शत्रू आहेत. स्वामी समर्थ सांगतात, तू सतत जर हरलास तर तुला कोण जिंकवणार? लक्षात ठेव, नकारात्मक विचार हे सत्य नसतात, ते फक्त भीतीची निर्मिती असते. मित्रांनो, नकारात्मक विचार कुठून येतात माहीत आहे का? वारंवार अपयशातून, लोकांच्या टोमण्यांतून, तुलना करण्याच्या सवयीमधून, भूतकाळात अडकून राहिल्यामुळे. काही भूतकाळ बदलू शकत नाही, पण वर्तमान बदलू शकता. स्वामी समर्थांचा इशारा आहे, जे गेले ते सोड, जे आहे त्यावर श्रद्धा ठेव. भूतकाळ आठवत बसला तर भविष्य कधीच दिसणार नाही. नकारात्मक विचार माणसाला आतून रिकामं करतात. हसत खेळत असतो आपण, पण मनातून तुटलेला असतो. सगळं असूनही दुःखी असतो. आज अनेक लोक म्हणतात, देवावर विश्वास ठेवा, पण मन शांत नाही. कारण देवावर विश्वास आहे, पण स्वतःवर विश्वास नाही. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, पण आधी तू स्वतःसोबत राहा. मित्रांनो, सकारात्मकता विचार म्हणजे जादू नाही, ती श्रद्धेची शक्ती आहे. ही वेळ निघून जाईल, देव काहीतरी चांगलंच करतोय, मी हार मानणार नाही, हे विचार तुम्हाला उभं करतात. स्वामी समर्थांचा अमोघ संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य मनात ठेवा, संकट पळून जाईल. भक्तांनो, सकारात्मक होण्यासाठी मोठं काही करावं लागत नाही. सकाळी उठल्यावर, स्वामी आजचा दिवस तुझ्या हाती असं म्हणा. तक्रार बंद करा, धन्यवाद द्यायला शिका. स्वतःशी वाईट बोलणे बंद करा, स्वतःचा मित्र बना. रोज एक चांगला विचार मनात ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, जसं बी पेरसाल तसंच फळ मिळेल. विचार बदला, आयुष्य बदलेल. मित्रांनो, आज एकच विनंती आहे, स्वतःला कमी लेखू नका. नकारात्मकता विचारांना जागा देऊ नका. देवावर शंका घेऊ नका, कारण तुम्ही एकटे नाहीत. स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. आजपासून ठरवा, नकारात्मक विचार सोडायचे, सकारात्मकता स्वीकारायची. आणि शेवटी एकच वाक्य म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे दयाळू श्री स्वामी समर्थ महाराज, आज तुझ्या चरणी एकच विनंती आहे, माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार तुझ्या कृपेने दूर कर. भीती, शंका, अस्थिरता या सगळ्यांवर तुझा प्रकाश पडू दे. स्वामी, माझं मन शांत ठेव, विचार शुद्ध ठेव आणि संकटातही श्रद्धा टिकवून ठेव. जे माझं भलं होईल तेच घडू दे, आणि जे माझ्या शक्तीपलीकडचं आहे ते तुझ्या हाती सोपवतोय. स्वामी, माझ्या चुकांवर क्षमा कर आणि योग्य मार्ग दाखव. आजपासून मी तक्रार करणार नाही, मी विश्वास ठेवणार, मी प्रयत्न करणार आणि परिणाम तुला अर्पण करणार. हे श्री स्वामी समर्थ महाराज, तू माझ्यासोबत आहेस, ही भावना कधीही कमी होऊ देऊ नकोस. भिवू नकोस हा तुझा शब्द माझ्या आयुष्यात आधार बनू दे. जय श्री स्वामी समर्थ. आज एक निर्णय घेऊन जा. नकारात्मक विचार जे मनात आले त्यांना लगेच थांबवा, कारण तुम्ही कमजोर नाही, तुमचं मन थोडं थकलं आहे, बस एवढंच. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, जय जय श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या मनावर विश्वास ठेवाल त्या दिवशी स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील. नकारात्मक विचार सोडा, सकारात्मकतेला जागा द्या. स्वामी तुमच्यासोबतच आहेत. जय जय श्री स्वामी समर्थ.
करुणामूर्ती स्वामी समर्थ. आज शब्द कमी आहेत, पण भावना खूप आहेत. माझ्या मनात चाललेली घालमेल तुला माहीत आहे. लोकांसमोर हसणं आणि आतून तुटणं तू पाहतोयस. स्वामी, माझं मन माझ्याच विरोधात उभं राहू देऊ नकोस. नकारात्मक विचारांची गर्दी तुझ्या नावाने शांत होऊ दे. जिथे उत्तर नाही तेथे धैर्य दे. जिथे मार्ग दिसत नाही तेथे विश्वास दे. स्वामी, माझं आयुष्य परिपूर्ण नसेल, पण माझी श्रद्धा खरी राहू दे. जे हरवलं ते परत मागत नाही, पण जे उरलं आहे त्याला तुझ्या कृपेचा आधार दे. आज एवढंच मागणं आहे माझ्या मनात. भिवू नकोसा आवाज तुझा सदैव माझ्या पाठीशी राहू दे. श्री स्वामी समर्थ महाराज. आज मोठं काही मागायला नाही आलोय, फक्त मनाला शांतता हवी आहे. डोक्यात चाललेला गोंधळ थांबव. मनातली भीती कमी कर आणि विचारांना योग्य दिशा दे. स्वामी, जे नियंत्रणात नाही त्याचा ताण देऊ नकोस आणि जे माझ्या हातात आहे त्याला बळ दे. तू माझ्या सोबत आहेस ही भावना माझ्या श्वासात मिसळू दे. अपयश आलं तरी मन खचू देऊ नकोस. यश आलं तरी अहंकार येऊ देऊ नकोस. आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण करतो. जे योग्य आहे तेच घडू दे. जे योग्य आहे तेच घडू दे. हे स्वामी, माझे आज शब्दही थकले आहेत, म्हणून शांतपणे तुझ्या चरणी बसलो आहे. माझ्या मनात जे चालू आहे ते सांगता येत नाही, पण तुला कळतंय मला याची खात्री आहे. स्वामी, माझ्या मनावरचं ओझं तुझ्या चरणी ठेवतो. मी मजबूत राहायचा प्रयत्न करतोय, पण कधीकधी मन हरतं. त्या क्षणी तू माझा आधार बन. माझ्या अश्रूंना लाज वाटू देऊ नकोस. जे मला समजत नाही ते तुझ्या हाती सोपवतोय. फक्त एवढंच दे. आज हार मानू देऊ नकोस. स्वामी, तू सोबत आहेस हे जाणवत राहू दे. बाकी सगळं मी सहन करेल.